भटके विमुक्त आणि आदिवासी यांच्या हक्कासाठीची संवाद यात्रा नांदेड शहरात दाखल। भटके विमुक्त आणि आदिवासी यांच्या हक्कासाठीची संवाद यात्रा ही पुणे येथील फुलेवाडा येथून सुरू झाली असून दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी नांदेड शहरात दाखल झाली होती। जिल्ह्यातील भटक्या विमुक्त आदिवासी समुदायांचे सर्वेक्षण करून त्या आधारे त्यांच्या विकासाच्या उपाययोजना कराव्यात। भटक्या विमुक्त व आदिवासी समुदायांना विविध नागरिकत्व पुरावे जसे की मतदान कार्ड, जातीचा दाखला, रेशन कार्ड इत्यादी त्यांच्याकडे उपलब्ध दस्तावेज आणि गृहभेटीच्या अहवालाच्या आधारे मिळावे। जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समुदायांच्या विकासासाठी जिल्ह्यातील अर्थसंकल्पामध्ये राखीव बजेटची तरतूद करण्यात यावी। जिल्ह्यातील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मूळ भटके विमुक्त समुदायातील लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी परवाने व ओळखपत्र शासकीय स्तरावरून मिळावेत। भटके विमुक्त व आदिवासींच्या मुलांना मातृभाषेचा वापर करून शिक्षण देण्यात यावे। सोबतच मराठी नसलेल्या मातृभाषांसाठी जिल्ह्यातील संयोजन समितीत असलेल्या संस्थांच्या मदतीने आधार वर्ग सुरू करणे। भटके विमुक्त व आदिवासी समुदायातील युवक युवतींना जिल्ह्यातील समाज कल्याणच्या वसतिगृहात अधिकच्या जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात। भटके विमुक्त व आदिवासी समाजाचे नागरिकत्व पुराव्यांचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकत्व पुरावे काढून देण्याच्या अनुषंगाने दर 2 महिन्यांनी शिबिर मेळावे आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावावा। जिल्हा प्रशासनाने सर्व पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांना आदेश द्यावे। त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायती आणि वार्डाच्या स्तरावर त्यांच्या मदतीने भटके विमुक्त आणि आदिवासी विकास आराखडा तयार करावा। जिल्ह्यातील सर्व भटक्या विमुक्त आदिवासी समूहांना शासकीय योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करणे व मोहीम राबविणे। जिल्ह्यातील बेघर असलेल्या भटक्या समुदायातील कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना जागा उपलब्ध करून देऊन घरे बांधण्यासाठी मदत करावी। घरकुल पात्र लाभार्थी असलेल्या आणि जागा नसलेल्या लोकांना तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी। आदिवासी समाजातील 50 वर्षानंतरच्या कलावंतांना महिना रुपये 15,000 मानधन मिळाले पाहिजे। कलावंतांसाठी शासनाच्या जागेवर घरकुल योजना तात्काळ राबविली गेली पाहिजे। कलावंतांच्या मुलांना 1ली ते 5वीपर्यंत मोफत व जीवनोपयोगी व्यावसायिक शिक्षण मिळाले पाहिजे। यासह विविध मागण्यांसाठी नांदेड शहरातील ITI ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संवाद यात्रा काढण्यात आली होती। यावेळी भटके विमुक्त आणि आदिवासी बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आदिवासी संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी संवाद यात्रा महाराष्ट्रामध्ये फिरत आहे। 28 तारखेला ऑगस्ट रोजी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्याहून ही यात्रा निघालेली आहे। 74 वर्ष झाले या देशाला स्वातंत्र्य मिळून। ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी स्वतःच जीवाचं बलिदान केलं, गुन्हेगारीचा सिक्का ज्यांच्या कपाळी मारला गेला, अशा त्या भटकीमुक्त समाजाला 74 वर्षानंतर या देशामध्ये मेल्यानंतर पुरायला जागा नाही, या देशामध्ये मेल्यानंतर जाळायला जागा नाहीये। ज्यांनी इंग्रजांना हुसकवून लावलं, इंग्रजांशी संघर्ष केला, त्या भटकीमुक्त समाजाला या देशामधली इंचभर जमीन सुद्धा त्यांच्या नावावर नाही। या देशामध्ये जनावरांवरती बजेट आहे, किड्या मुंग्यावरती बजेट आहे, त्यांच्यासाठी संरक्षणाचा कायदा आहे, परंतु माणसासारख्या माणसांना 2.25 कोटी महाराष्ट्रामधल्या भटकीमुक्त समाजाला कुठल्याही पद्धतीचा न्याय नाही। हे सगळं वास्तव मांडण्यासाठी, इथल्या राज्यकर्त्यांना जाणीव करून देण्यासाठी, 74 वर्षानंतर आमच्या काय वाट्याला आलं याची मागणी करण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी, हिशोब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी ही संवाद यात्रा भटकीमुक्तांच्या पालावर वस्तीवर जाऊन एकत्रित करून या ठिकाणी आम्ही त्यांना एकजूट करून या ठिकाणी संवाद यात्रा निघालेली आहे। महत्वाची मागणी अशी आमची, पहिली मागणी की भटकीमुक्त समाजाला स्वतंत्र मंत्रालय पाहिजे। दुसरी मागणी आमचं त्यांना बजेट पाहिजे, त्यांच्या संरक्षणाचा कायदा पाहिजे आणि जनगणना झाली पाहिजे। आजही 74 वर्षानंतर सुद्धा जातीच्या धर्माच्या नावावरती आम्हाला पिळवणूक केली जाते, मारलं जातं, छळलं जातं। सामूहिक भटकीमुक्त समाजातल्या महिलांवर बलात्कार केले जातात। हे वास्तव, हे दुःखना वेदना मांडण्यासाठी, या वेदनेचा गाठोडा घेऊन इथल्या राज्यकर्त्यांच्या विषयावर टांगण्यासाठी ही संवाद यात्रा आयोजित करण्यात आहे।
आज या नांदेड शहरामध्ये आले. नांदेड हे शहर ऐतिहासिक आहे. ज्यांनी समतेचा विचार पेरला ते गुरु नानकाची भूमी आहे, सुपीक भूमी आहे, विषमता नष्ट करणारी भूमी आहे. म्हणून या भूमीमध्ये आज यात्रा दाखल झाली आहे. ही महत्वाची भूमिका आहे. इतर राज्यकर्त्याच्या पुढे आव्हान करण्यासाठी, भूमिका मांडण्यासाठी समोर आज भटक्या विमुक्ताला कुठेही न्याय भेटत नाही. या लोकांना पालामधले लोक जे आहेत आज भटक्या विमुक्तांना त्यांची जात दाखवण्यासाठी जातीचा दाखला मागत आहेत. राशनसाठी फुकटचं राशन पाहिजे पण राशन कार्ड मागत आहे. ज्यांच्याकडे आधार प्रूफ नाही तर आधार कार्ड मागत आहे. ज्यांच्याकडे गव्हर्नमेंटच्या कुठल्याही स्कीम नाहीत तर त्या स्कीमच्या माध्यमातून ही संवाद यात्रा जे 28 तारखेला पुण्याच्या फुलेवाड्यापासून निघालेले आणि या संवाद यात्रेचं आहे असं म्हणणं आहे की बाबा तुमचं काही देऊ नका, कारण सरकारी कामं जे आहेत ते सरकारी योजनेचे कामं ते तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जसे की महाराष्ट्राच्या बाहेर ओबीसी समाजामध्ये जे आता आरक्षणाचं चालू आहे, महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचे जातीचे दाखले ते मराठा समाजाच्या माध्यमातून ओबीसी नाही, तसेच आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही एससी मध्ये आहोत. आमच्या इथं अकोल्यामध्ये गेलं तर आम्ही एससी मध्ये आहोत भटक्या विमुक्तांचं. पुढं कर्नाटक मधले एसटी मध्ये आहोत. त्याच पद्धतीने आम्हाला तुमच्या सवलती, फक्त सवलती द्या, समाविष्ट करू नका. या माध्यमातून ही संवाद यात्रा महाराष्ट्रामधून पुण्यामधून निघालेली आहे. चालत 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 नगर झालेलं आहे, नाशिक झालेलं आहे, त्यानंतर संभाजीनगर झालं, काल जालना झाला, परभणी झाला, आज नांदेड आले. आणि यामध्ये आमचं भटक्या विमुक्ताचं गाठोड, हे पूर्ण भटक्या विमुक्ताचं गाठोड सरकार पण कशा पद्धतीने पोहोचतील या पद्धतीने आमची संवाद यात्रा चालू आहे. आणि या संवाद यात्रेमध्ये कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही पार्टीचा कुठलाही संबंध नाही. या माध्यमातून आम्ही पुढे चालत आहोत.